पानीयाहरण. पाणी आणले. भगवान बुद्ध जंगलातून हमरस्त्यावर आले. उन्हाळ्याचे दिवस होते. ते एका गरद झाडाच्या सावलीखाली बसले. सोबत त्यांचा परमशिष्य आनंद होते. तहान लागली होती. बुद्ध थकलेले होते. ते आनंदास म्हणाले, आनंद, इथून 2 मैल मागे एक थंड, गोड पाण्याचा झरा आहे. तेथून पाणी आण. हे भिक्षापात्र घे, त्यातून पाणी आण. मला खूप तहान लागली आहे. आनंद तत्परतेने भिक्षापात्र घेऊन झालाकडे गेले. नुकत्याच त्या झालावरून बैलगाड्या गेल्या होत्या. सगळे पाणी गढूळ झाले होते. पालापाचोळा पाण्यावर तरंगू लागला होता. त्यामुळे पाणी घाण झाले होते. आनंद मोकळ्या हाताने परत आले आणि भगवान बुद्धांना म्हणाले, तुम्हाला थोडे थांबावे लागेल. इथून पुढे 3 ते 4 मैलांवर एक मोठी नदी वाहते. मी तिथून तुम्हाला पाणी आणतो. त्या झऱ्याचे पाणी गढूळ आहे, अस्वच्छ आहे. त्यावरून बैलगाड्या गेल्यामुळे ते पाणी गढूळ व घाण झाले आहे. ते पाणी पिण्यास योग्य नाही. तथागत म्हणाले, आनंद, तू परत जा आणि त्या झऱ्यातूनच पाणी आण. आनंदला आश्चर्य वाटले. मी सांगतोय पाणी घाण आहे, तरी देखील बुद्ध त्याच झऱ्याच्या पाण्याचा का हट्ट धरताहेत? आपल्याला विनाकारण पुन्हा 2-3 मैलांची पायपीट करावी लागणार आहे. परंतु शिष्याने गुरुचे ऐकलेच पाहिजे. आनंद पुन्हा जायला निघाले तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, हे आनंद, तू पाणी आणल्याखेरीज परत येऊ नकोस. तिथेच तू शांत बस. त्या झऱ्यात उतरू नकोस. शांतपणे झऱ्याला निरखत बस. झरा झुळझुळ वाहत असेल. घाण तळाला बसेल. पालापाचोळा वाहून जाईल. पण तू झऱ्याकाठी शांत बसून झऱ्यात घडणाऱ्या स्थित्यंतराला न्याहाळत बस. झरा स्फटिकाप्रमाणे निर्मल झाल्यानंतर पाणी घेऊन ये. आनंद त्या झऱ्याजवळ गेले. बुद्ध म्हणाले होते तसेच घडले. पाणी स्वच्छ झाले होते. पालापाचोळा वाहून गेला होता. घाण खाली बसली होती. तरी देखील पाणी म्हणावे तितके स्वच्छ नव्हते. म्हणून आनंद झऱ्याकाठी शांतपणे बसले. झरा शांतपणे वाहत होता. त्यात जमलेला कचरा बाहेर पडत होता. हळूहळू पाणी स्फटिकासारखे स्वच्छ झाले. आनंद पाणी घेऊन अत्यानंदाने नाचतच बुद्धांकडे आले. त्यांच्या लक्षात आले की बुद्ध ह्या झऱ्याचेच पाणी का मागत होते. आनंद म्हणाले, हा उपदेश केवळ माझ्यासाठी होता. आनंद यांनी बुद्धांना पाणी दिले, पाया पडले व आभार मानले. बुद्ध म्हणाले, हे काय करतोस? मी तुझा आभारी आहे. तू एवढ्या लांब जाऊन माझ्याकरिता पाणी आणलेस. आनंद म्हणाले, हे आता मला समजले. प्रथम मी मनातून रागावलो होतो, कारण त्या घाण पाण्याकरिता इतक्या लांब जायचे आणि फायदा तर काहीच नाही. तुमचा उपदेश मला तिथे झऱ्याजवळ गेल्यावर समजला. त्या क्षणी तुमच्या उपदेशाची मला गरज होती. मी जर झऱ्यात उतरलो असतो तर ते झऱ्याचे पाणी स्वच्छ होण्याऐवजी आणखी जास्त घाण झाले असते. मनाबद्दल देखील असेच आहे. आपण त्यात उतरलो तर सगळा गोंधळ होतो. अडचणीच निर्माण होतात. म्हणून तटस्थपणे मनाला न्याहाळत निरखत बसणे सर्वात चांगले. काही वेळाने घाण निघून जाते आणि मन निर्मळ होते. आयुष्यमान आनंदमधील अद्भुत गुण. 207. तेव्हा आयुष्यमान आनंद विहारात जाऊन एक खुंटी पकडून उभ्यानेच रडू लागले. मी अद्याप अशिक्षित आहे.
माझ्यावर करुणा करणारा जो शास्ता आहे त्यांचे तर परिनिर्वाण होणार आहे. भगवंतांनी भिक्षूंना विचारले, भिक्षुनो, आनंद कोठे आहे? म्हणते, आयुष्यमान आनंद विहारातील खुंटीला पकडून रडत उभे आहे. होय, मी अशिक्षितच राहिलो. माझ्यावर करुणा करणारे माझे शास्ता गुरु यांचे तर परिनिर्वाण होणार आहे. हे ऐकल्यानंतर तथागतांनी एका भिक्षूला सांगितले की, हे भिक्षू, माझा निरोप आनंदला सांग की, हे आनंद, तुला शास्ता तथागत तुला बोलवीत आहेत. होय म्हणते, असे त्या भिक्षूने उत्तर दिल्यानंतर तो भिक्षू जेथे आयुष्यमान आनंद होता तेथे गेला व म्हणाला, आयुष्यमान आनंद, तुम्हाला तथागत बोलावित आहे. ठीक आहे आयुष्यमान, असे त्या भिक्षूला उत्तर देऊन जेथे भगवान होते तेथे आयुष्यमान आनंद गेले. त्यांना अभिवादन करून ते एका बाजूला बसले. एका बाजूला बसलेल्या आयुष्यमान आनंदला तथागत म्हणाले, बस कर आनंद, दुःख करू नकोस, रडू नकोस. आनंद, मी तुला पहिलेच हे सांगितले नव्हते काय की सर्व प्रियजनांच्या नातेवाईकांचा वियोग सहन करावा लागेल, विरह सहन करावा लागेल. जे उत्पन्न आहे त्याचा नाश होणारच आहे. तथागतांच्या शरीराचा नाश होणार नाही कसे शक्य आहे? आनंद, तू दीर्घकाळपर्यंत अत्यंत मैत्रीपूर्वक तथागतांची कायेने सेवा केली आहेस. तू मनापासून मैत्रीपूर्वक वाचेने व मानसिक कर्माने तू तथागतांची सेवा केली आहेस. आपल्या धम्मकामात मग्न रहा. काही कालावधीतच तू मुक्त अनास्त्रव होशील. 208 भगवंतांनी भिक्षूंना सांगितले की, भिक्षूंनो, जेव्हा जेव्हा भूतकाळात तथागत अर्हत सम्यक संबुद्ध या जगात निर्माण होतील तेव्हा तेव्हा भगवंतांचे सेवक उपस्थापक असे असतील जसा माझा आनंद आहे. भिक्षूनो, आनंद पंडित आहे, आनंद लाघवी आहे. त्याला माहीत आहे की कोणत्या वेळी भिक्षूंना तथागताच्या दर्शनास पाठवावे. ही वेळ भिक्षुणींची आहे, तमुक वेळ उपासकांची आहे, उपासिकेची आहे किंवा राजा, राजमंत्री तसेच तीर्थकारांची व श्रावकांची तथागतांना भेटण्याची ठराविक ही वेळ योग्य आहे. 209 भिक्षूनो, आनंदमध्ये 4 अद्भुत गुण आहेत. ते 4 कोणते? 1. जर भिक्षू संघ जर आनंदला भेटू इच्छित असेल तर भिक्षू संघ त्याला भेटून आनंदात असतो. जर आनंद धम्म प्रवचन देत असेल तर ते ऐकून भिक्षू संघ आनंदात असतो. जर भिक्षू संघ प्रवचन ऐकून तृप्त झाला तरच आनंद गप्प बसतो. 2. भिक्षुणी संघ आनंदास भेटतात तेव्हा त्या संतुष्ट होतात. जर आनंद धम्मावर प्रवचन देत असेल तर त्या मंत्रमुग्ध होऊन ऐकतात तेव्हाच आनंद शांत बसतो. 3. उपासक आनंदाचे दर्शन घेतात तेव्हा ते अत्यंत समाधानी होतात. जर आनंद धम्म उपदेश देत असेल तर ते तो धम्म उपदेश ऐकून तृप्त होतात. 4. जर उपासिका त्याला पाहण्याची इच्छा करीत असतील तर त्या त्याला पाहून आनंदित होतात. जर आनंद त्यांना धम्म ऐकवित असेल तर भिक्षूनो, त्या उपासिका स्वतःला धन्य समजतात. हे भिक्षूनो, हे आनंदमध्ये आश्चर्यकारक 4 गुण आहे. भिक्षूंनो, चक्रवर्ती राजामध्ये हे 4 आश्चर्यकारक गुण असतात. कोणते 4? 1. जर भिक्षूनो, चक्रवर्ती राजाचे दर्शन क्षत्रिय लोक घेऊ इच्छित असतील तर ते त्याचे दर्शन घेऊन समाधानी होतात. जर तो त्यांना भाषण देणार असेल तर ते क्षत्रिय त्याचे भाषण ऐकून आनंद व्यक्त करतात. जर सर्व क्षत्रिय त्याचे भाषण ऐकून तृप्त झाले तरच तो गप्प राहतो. 2. जर भिक्षूनो, चक्रवर्ती राजाचे दर्शन ब्राह्मण लोक घेऊ इच्छित असतील तर ते त्याचे दर्शन घेऊन समाधानी होतात. जर तो त्यांना भाषण देणार असेल तर ते ब्राह्मण त्याचे भाषण ऐकून आनंद व्यक्त करतात. जर सर्व ब्राह्मण त्याचे भाषण ऐकून तृप्त झाले तरच तो गप्प राहतो. 3. जर भिक्षूनो, चक्रवर्ती राजाचे दर्शन श्रमण लोक घेऊ इच्छित असतील तर ते त्याचे दर्शन घेऊन समाधानी होतात.
जर तो त्यांना भाषण देणार असेल तर ते श्रमण त्याचे भाषण ऐकून आनंद व्यक्त करतात. जर सर्व श्रमण त्याचे भाषण ऐकून तृप्त झाले तरच तो गप्प राहतो. 4. जर गृहपती यांना दर्शन हवे असेल तर तो त्यांना दर्शन देऊन त्यांना आनंदित करतो, तसेच त्याच्याकरिता भाषण करून त्यांना तृप्त करतो. ते झाल्यानंतरच तो शांत होतो. भिक्षूनो, अशाच तऱ्हेचे गुण आनंदात देखील आहे. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.